चला तर 10वीच्या मॅथमॅटिक्समधील प्रॅक्टिस सेट 2.2 अल्जेब्राचा क्वेश्चन नंबर 1 आहे, त्यामधला हा तिसरा प्रश्न आहे. यामध्ये आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन ते फॅक्टरायझेशननं सॉल्व्ह करायचं, फॅक्टरायझेशन मेथडने. तर बघा, या दोन्हींचा गुणाकार म्हणजे 13 आणि 2चा गुणाकार हा 26 येतो. आता आपल्याला 26चे फॅक्टर असे पाडायचे आहेत की ज्यांची बेरीज जी आहे ती अधिक 27 आली पाहिजे, बरोबर आहे. मग त्या नियमानं जर आपण काढलं तर 26 एक 26. मग 26 एक 26 केलं तर या दोघांचा गुणाकार 26 येतो आणि या दोघांची बेरीज 27 येते. मग आपण ते फॅक्टर इथं लिहून घेऊ. 2y² प्लस 1y प्लस 26y प्लस 13 बरोबर 0. मग या दोन्हीमधून जर आपण y कॉमन काढलं, फक्त y कॉमन निघेल, तर इथे राहील 2y प्लस 1. आणि या दोन्हीमधून जर आपण 13 कॉमन काढलं तर इथं राहतं 2y अधिक 1 बरोबर 0. बघा, हे दोन ब्रॅकेट आपण एक लिहू, 2y अधिक 1 आणि y अधिक 13, बरोबर आहे. याचं जर आपण एक्सपान्शन केलं तर हे वरचं उत्तर येतं, म्हणून आपण हे असं लिहू शकतो. आणि बघा, आता या दोन संख्यांचा गुणाकार 0 आहे, म्हणजेच 2y अधिक 1 बरोबर तरी 0 असलं पाहिजे किंवा y अधिक 13 बरोबर तरी 0 असलं पाहिजे. म्हणून याच्यावरून जर आपण सॉल्व्ह केलं तर 2y इज इक्वल टू -1, म्हणून y इज इक्वल टू -1 डिवायडेड बाय 2 और y बरोबर -13, y बरोबर -13. म्हणजेच yचं उत्तर हे -1/2 किंवा -13 या दोन्हीपैकी एक हे येतं. पुढच्या शॉर्ट व्हिडिओचं उत्तर पुढच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण पुढच्या गणिताचं उत्तर पाहणार आहेत.